शिक्षण क्षेत्रात करिअर घडवण्याची सुवर्ण संधी टिटवाळ्यातील जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात आता सुरू होत आहे SNDT महिला विद्यापीठ मुंबई मान्यताप्राप्त डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन ACCED अर्थात मॉन्टेसरी टीचर आणि बालवाडी शिक्षिका अभ्यासक्रम 1 वर्षाचा रोजगारभिमुख अभ्यासक्रम मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमात उपलब्ध. किमान 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू असून शनिवार रविवार बॅचची सुविधाही उपलब्ध आहे. मर्यादित फक्त 25 प्रवेश. आजच संपर्क साधा आणि बाल शिक्षण क्षेत्रातील आपल्या उज्ज्वल करिअरची सुरुवात करा. जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र टिटवाळा. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर असलेल्या नंबरवरती संपर्क करा. व्यवस्था गटारासारखी असेल तर कॉक्रोच निर्माण होणारच. टिटवाळ्यातील वीज प्रश्नी तरुणांचा संताप. महावितरणच्या कारभारावर सडकून टीका. 67,000 ग्राहकांकडून महसूल तरीही नागरिक अंधारात. टिटवाळा परिसरातील वारंवार होणाऱ्या वीज खंडितीच्या प्रश्नाने आता सामाजिक आणि राजकीय स्वरूप धारण करण्यास सुरुवात केली असून जनहित फाउंडेशनच्या सह्या मोहिमेदरम्यान एका तरुणाने केलेल्या वक्तव्याची परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बेरोजगार तरुणांना काही महाशयांनी कॉक्रोच म्हणजेच झुरळे संबोधले. मात्र सर्वसामान्यांसाठी उभारलेली प्रशासकीय आणि शासकीय व्यवस्था जर गटारासारखी असेल तर त्या व्यवस्थेतून आमच्यासारखे कॉक्रोच निर्माण होणारच, अशा शब्दात त्याने आपली नाराजी व्यक्त केली. पुढे पाहूया नागरिकांची याबद्दलची प्रतिक्रिया. कधी जाते कधी येते त्याला काय अर्थच नाही राहिलेला आहे. चालत नाहीये. लाईट आमचे दिवसभर जाती, रात्रीची जाती. लहान पोरं आहे, कामावर जाणारे कसं जाणार? रात्रीची गेली ती सकाळी 7:30 येते. टिटवाळा पूर्व, पश्चिम, मांडा, बनेली आणि गावदेवी परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू झालेल्या वीज खंडितीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढती लोकसंख्या, वाढलेली वीज मागणी आणि अपुरी पायाभूत सुविधा यामुळे नागरिकांना वारंवार अंधाराचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जनता हित फाउंडेशनने सुरू केलेल्या सह्या मोहिमेला 700हून अधिक नागरिकांचा पाठिंबा मिळाला आहे. सह्या मोहिमेदरम्यान अनेक नागरिकांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तुम्ही जी मोहीम राबवताय कल्याण डोंबिवली टिटवाळ्यामध्ये महावितरणच्या विरुद्ध ती योग्य आहे. आम्हाला त्याचा पूर्ण पाठिंबा आहे. कारण आम्ही जेव्हा इथून रिक्षावरून संध्याकाळी किंवा रात्री घरी जातो तेव्हा रात्रीची लाईटसुद्धा नसते, तर आम्हाला खूप मनस्ताप होतो. आणि जो काही तुम्ही जो इकडे पाठिंबा आमचा पूर्ण जाहीर आहे त्याच्यासाठी. आणि याच्यासाठी आम्ही काही साईन करण्यासाठी वगैरे पाठिंब्यासाठी पेपर बनवले आहे. तर त्याच्यावरती कृपया करून सर्वांनी याच्यावरती पाठिंबा द्या, जाहीर पाठिंबा द्या. धन्यवाद. टिटवाळा पूर्व, पश्चिम विभागात तब्बल 67,000 वीज ग्राहक आहेत. सर्वजण नियमितपणे वीज बिले भरतात. मग अखंडित वीज पुरवठा देण्यात प्रशासन अपयशी का ठरत आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. महसूल नियमितपणे गोळा केला जात असताना वाढत्या मागणीनुसार अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर, सक्षम वीज यंत्रणा आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात झालेल्या दिरंगाईवरही संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान चर्चेचा विषय ठरलेल्या त्या तरुणाच्या वक्तव्याने अनेकांच्या भावना व्यक्त झाल्याचे दिसून आले. प्रशासनातील निष्क्रियता, समस्या सोडवण्याची अनास्था आणि नागरिकांच्या प्रश्नाकडे होणारे दुर्लक्ष यामुळेच तरुणांमध्ये असंतोष वाढत आहे. व्यवस्था सक्षम, पारदर्शक आणि उत्तरदायी असेल तर कोणालाही व्यवस्थेविरोधात बोलण्याची वेळ येणार नाही, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी दिली. जनता हित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रितेश प्रकाश कांबळे यांनी महावितरणकडे निवेदन सादर करत अतिरिक्त डीपी उभारणी, वीज यंत्रणेचे अनुदानीकरण आणि तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. नागरिकांचा संयम संपत चालला असून केवळ आश्वासने नको तर प्रत्यक्ष कामे हवीत, अशी भूमिका त्यांनी मांडली. मेरा ये बालाजी स्वीट है. इधर टिटवाला लाइट का बहुत प्रॉब्लम की वजह से है ना, हमने इधर आइसक्रीम भी रखना बंद कर दिया है. और समझो कोई भी मटेरियल बनाते हैं ना तो कैसा है, फ्रिज में रख देते हैं 2-3 घंटे के लिए. लाइट नहीं रहता तो इस वजह से ख़राब हो जाता है. उसके लिए हम सपोर्ट करते हैं. वो जो कर रहे हैं ना अच्छा कर रहे हैं. मागण्या पूर्ण न झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने मोठे जन आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
टिटवाळ्याचा झपाट्याने होत असलेला विकास आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन अखंडित वीज पुरवठा ही मूलभूत गरज बनली आहे. मात्र या गरजेची पूर्तता करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे कॉक्रोच या शब्दाभोवती सुरू झालेली चर्चा आता केवळ राजकीय टोमण्यांपुरती मर्यादित न राहता व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवणारी ठरत असून टिटवाळ्यातील वीज प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. नमस्कार, माझं नाव रितेश कांबळे आणि जनता हित फाउंडेशन टिटवाळा या संस्थेच्या माध्यमातून मी सह्या मोहीम ज्या चालू केलेल्या आहेत महावितरण बाबतीत, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी त्यांना महावितरणमध्ये MSAB ऑफिसमध्ये निवेदन पत्र दिलेलं आहे. निवेदन अशा प्रकारे दिलेलं आहे की टिटवाळा पूर्व, टिटवाळा पश्चिम तसेच बनेले गावदेवी परिसरात या ठिकाणी काही महिने वारंवार लाईट वीज खंडित होत आहे. त्या प्रकारे मी अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर DP बसवण्याबाबत मी निवेदन पत्र दिलेलं आहे. या निवेदन मार्फत मी त्यांना लेखी स्वरूपात दिलेलं आहे. 7 दिवसामध्ये आत लेखी स्वरूपात माहिती देण्यात यावी, अन्यथा स्थानिक नागरिकांच्या वतीने जनता हित फाउंडेशन ट्रस्टला लोकशाही मार्गाने आंदोलन, उपोषण तसेच इतर कायदेशीर आंदोलनात्मक मागील अवलंब करावा लागेल याची कृपया नोंद घ्यावी, अशा पद्धतीत मी त्यांना निवेदन दिले आहे. अशा प्रकारे संस्थेच्या माध्यमातून मी एक विचार केला की सह्या मोहीम जे राबवत आहे, आतापर्यंत माझ्याकडे 400 ते 450 700 ते 750 माझ्याकडे सह्या आतापर्यंत जमा झालेल्या आहेत आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी नागरिकांपर्यंत संवाद साधत आहे. तर नागरिक वारंवार मला कॉल मेसेज करून बोलतात की आमच्या सोसायटीमध्ये आम्हीही तुम्हाला सपोर्ट करतो. आणि मला असं वाटतं आतापर्यंत या 2 दिवसामध्ये 1001 सह्या मोहीम होतील आणि या रविवारी टिटवाळा येथील स्टेशनच्या बाजूला मी सह्या मोहीम राबवणार आहे. तर सर्वांनी या मोहिमेला सहकार्य मिळत आहे आणि मी शेवटपर्यंत नागरिकांच्या सहाय्याने मी जन आंदोलन व उपोषण करायला तयार आहे. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे मोहीम थांबवणार नाही. महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbaideadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर युट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा. सबस्क्राईब हे बटन दाबा. आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.